श्री स्वामी समर्थ. विविधतेने नटलेल्या आणि रंगांनी भरलेल्या अशा श्रुतीज इको क्राफ्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आहे. याआधी आपण संक्रांतीचे, शिवरात्रीचे अनेक डेकोरेशन बघितले आहे, जे की तुम्हाला खूप आवडले आहे आणि त्यामुळेच आज मी घेऊन येत आहे तुमच्यासमोर गुढीपाडव्याचे एक छानसे डेकोरेशन. घरातच असणाऱ्या वस्तूंपासून हे आपण बनवलेलं आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सुरुवातीला आपण एक काळा कपडा घेतलेला आहे खाली. इथे तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही कपडा बदलू शकता. वर एक छानसं तोरण लावलेलं आहे. त्यानंतर आपण तांब्याचा गडू घेतलेला आहे, तो छानपैकी स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर एक आपण रोल घ्यायचा आहे. आपल्याकडे कुठला रोल, काठी वगैरे असेल तर ठीक आहे, नसेल तर पेपरचा एक रोल बनवून घेऊ शकता. त्याला वरून गोल्डन पेपर लावायचा आणि एक छानसा छोटासा कपडा घेऊन त्याला लेस लावून आपण गुढीच्या वस्त्राचा त्याला आकार द्यायचा. आणि टॅग असतात ना, त्याच्यापासून मी माळ बनवली आहे, जी आपण साखर माळ लावतो ती. त्याच्यानंतर मंगळसूत्र आणि हार वगैरे आपण घालायचा आहे, फुलांचा हार घालायचा आहे. अशा प्रकारे आपण गुढीला जसं सजवतो त्याप्रमाणे सजवायचं आहे. याच्यानंतर लिंबाचे पान आणि आंब्याची पानं असे गुढीला आपण हे करताना लावतोच, गुढी उभी करताना. त्यामुळे प्रतिकात्मक ही लिंबाची आणि आंब्याची पाने पण आपण इथे लावलेली आहेत. तर अशा प्रकारे आपली पूर्ण गुढीचं डेकोरेशन झालेलं आहे. आता आपण त्याच्यासमोर ठेवतो, आपण ओटी भरतो, हळदी कुंकू वगैरे, तर ते सगळं सजावट पण आपण इथे करणार आहोत. हळद आणि कुंकू ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण छानपैकी इथे एक सजवलेली छोटीशी सुपारी ठेवलेली आहे. त्यानंतर आपण सुपामध्ये ओटी भरलेली आहे, ते भरून ठेवलेलं आहे सूप, फूल आणि एक छानशी नथ. अशा प्रकारे आपण आपलं छान डेकोरेशन केलेलं आहे. थोडेसे मोती टाकून घेतले आहेत, जेणेकरून लुक छान येईल. यानंतर आपण थोडं हळदी कुंकू लावून घेणार आहोत. कोणाकोणाकडे इथे स्वस्तिक काढायची पण पद्धत आहे. तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही ते करू शकता. मी इथे हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली गुढी पूर्ण झालेली आहे डेकोरेशन. याआधी मी असे अनेक व्हिडिओज टाकलेले आहेत, अनेक सणा समारंभावरचे, तर तेही तुम्ही नक्की जाऊन बघा. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. आणि अशीच वैविध्यपूर्ण नवीन संकल्पनाचे व्हिडिओज, रांगोळी तुम्हाला बघायची असेल तर श्रुतीज इको क्राफ्टला नक्की फॉलो करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.